Hello students. Today we will start the second lecture, the fifth unit, cell structure and organization. The last time we have studied up to the prokaryotic cell and eukaryotic cell. Then today we have start the difference between plant cell and animal cell. आपण 8वी आणि 9वी 10वीमध्ये आपण याविषयी आपण स्टडी केलेलंच आहे ऑलरेडी, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. तर प्लांट सेल आणि ॲनिमल सेल याचा डिफरन्स बघून आपण डायग्राम्स बघूया. आता तुमच्यासमोर एक पहिला जो डायग्राम आलेला दिसतो त्या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्या, हा ॲनिमल सेलचा डायग्राम आहे. The animal cell it consists of, you see the central the nucleus is there and surrounded by cytoplasm, and cytoplasm it contains this numerous bodies are there. This body is said to be the cell organelles. Different cell organelles are there. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे सेल ऑर्गनेल्स आपल्याला दिसतात. लायसोसोम, गॉल्जी बॉडी, व्हॅक्युओल, सायटोप्लाझम, न्यूक्लियस, न्यूक्लिओलस, एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम जिला आपण ER बॉडी म्हणतो, मायटोकॉन्ड्रिया, प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्यानंतरचा जो पुढचा जो डायग्राम आपल्यासमोर येतो हा प्लांट सेलचा आहे. बघा आता प्लांट सेल वॉल इज मेड अप ऑफ, इथं वरच्या साईडला आपल्या लक्षात येतं आहे की मिडल लॅमेलिस, सेकंडरी सेल वॉल, प्रायमरी सेल वॉल अँड प्लाझ्मोडेस्माटा. बघा डायग्राममध्ये डिरेक्शनमध्ये करा. आता प्लाझ्मोडेस्माटा काय, हा एक प्रकारचा स्मॉल ओपनिंग आहे टू एक्सचेंज द सायटोप्लाझमिक मटेरियल फ्रॉम वन सेल टू अनदर सेल. हा एक प्रकारचा ब्रिज आहे, कॅरियर ब्रिज आहे की जिथं जर जास्त फ्लुइड असेल तर ते फ्लुइड किंवा मटेरियल ट्रान्सफर होतं आहे. तसंच प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल आणि मिडल लॅमेली अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. तसंच गॉल्जी बॉडीज, व्हॅक्युओल आपल्याला दिसते. तसंच क्लोरोप्लास्ट. बघा आता आपण कंपॅरेटिव्हली डिफरन्स बिटवीन जेव्हा स्टडी करतो प्लांट सेल आणि ॲनिमल सेल, तर प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे. क्लोरोप्लास्ट इज सेड टू बी दी प्लास्टिड बॉडी. प्लास्टिड म्हणजे क्लोरोप्लास्ट. तर क्लोरोप्लास्टचं फंक्शन काय आहे, तर इट प्रिपेअर ओन फूड मटेरियल, की जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. बघा ड्युरिंग फोटोसिंथेसिस, फोटोसिंथेसिस म्हणजे काय, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. कुठलं सेल ऑर्गनेल्स असेल तर क्लोरोप्लास्ट. तसंच लायसोसोम, व्हॅक्युओल्स. आता व्हॅक्युओल्सचं साईज बघा इन प्लांट सेलमध्ये, तसंच ॲनिमल सेल्समध्ये व्हॅक्युओलची साईज खूपच स्मॉल असते. पण मायटोकॉन्ड्रियाचा नंबर जो असेल हा ॲनिमल सेल्समध्ये जास्त आहे, न्यूमेरस आहे मायटोकॉन्ड्रिया. आता आपल्याला याच्या पुढे आपल्याला सेल स्ट्रक्चरमध्ये आपण आता बघूया प्लाझ्मा मेम्ब्रेन. आपल्यासमोर आता स्क्रीनवर एक डायग्राम आलेला आहे. या डायग्रामचं नाव आहे फ्लुइड मोझाईक मॉडेल ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा हा अल्ट्रास्ट्रक्चर प्लाझ्मा मेम्ब्रेनचा डायग्राम दाखवला. आता इथे लेबल्समध्ये बघा डायग्राम्समध्ये लिपिड लेअर दिसत. आता हायड्रोफिलिक हेड कसं आहे, हायड्रोफिलिक, पण टेल कशी आहे हायड्रोफोबिक. फोबिक म्हणजे काय, निगेटिव्हली, की जे पाण्याला आपल्यापासून लांब जाण्यास हे करतं, त्याला आपण हायड्रोफोबिया म्हणतो. त्याला तसंच आता या ठिकाणी आता लिपिड लेअर आणि आपल्याला एक्सट्रेन्सिक प्रोटीन अँड इंट्रेन्सिक प्रोटीन, हे ग्लोब्युल्स दिसतात, राऊंडेड स्पेरिकल बॉडीज दिसतात. हे कसलं आहे, त्याला प्रोटीनचे आहे. प्रोटीन बॉडी. आता बघा फंक्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन काय फंक्शन असेल, गिव्ह द शेप टू द सेल अँड प्रोटेक्ट द सेल फ्रॉम इंज्युरी. म्हणजे बघा त्याचं मेन फंक्शन. दुसरं फंक्शन रेग्युलेट द सेल्युलर परमिएबिलिटी, रिॲब्सॉर्प्शन, एक्सक्रिशन अँड सिक्रिशन. बघा आता परमिएबिलिटी म्हणजे काय, परमिएबिलिटी मीन्स टू ट्रान्सपोर्ट द फूड और न्यूट्रिशन मटेरियल, लिक्विड मटेरियल, फ्लुइड मटेरियल फ्रॉम वन सेल टू अनदर सेल. रिॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, रिॲब्सॉर्प्शन मीन्स टू रिॲब्सॉर्ब, जर कमी असेल तर ते परत रिॲब्सॉर्ब करणे, हे पण प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फंक्शन आहे. तसंच एक्सक्रिशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ नायट्रोजिनियस वेस्ट मॉलिक्यूल or unwanted substances is thrown from one cell to another cell. And secretion म्हणजे रिलीज,
हे याचं मेन फंक्शन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. हे फ्लुइड मोझॅक मॉडेल. देन फॉर्म्स व्हेरियस सेल ऑर्गेनेल्स. द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ व्हेरियस सेल ऑर्गेनेल्स इज बाउंडेड बाय दिस मेम्ब्रेन अँड दिस मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे बघा वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे सेल ऑर्गेनेल्स आहेत त्यांचं जे कव्हरिंग मेम्ब्रेन जे तयार आहे ते कशापासून तयार झालेलं आहे तर प्लाझ्मा मेम्ब्रेन. नंतर हेल्प्स इन एंडोसायटोसिस. देन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक अमिबा अँड अमिबा फॉर्म स्युडोपोडिया. आता बघा अमिबा काय तर युनिसेल्युलर प्रोटिस्टा म्हणजे युनिसेल्युलर युकॅरियोटिक ॲनिमल लाईफ प्रोटिस्टा. याची जे स्युडोपोडिया इज मेडअप ऑफ दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन. देन द नेक्स्ट सेल वॉल. आता बघा आता सेल स्ट्रक्चर न्यूक्लियस सायटोप्लाझम हा एक्स्ट्रा डायग्राम दिलेला आपण या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला आता एक सेल ऑर्गन स्टडी करायचं तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता बघा आपल्यासमोर स्क्रीनवरती डायग्राम आलेला आहे. या डायग्रामचं नाव फोल्डेड फ्लॅप लाईक स्ट्रक्चर्स आर देअर इज सेड टू बी द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे दोन प्रकारचे मेनली 2 टाइप्स. वन इज ओनली स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे बॉडीज नाहीत, प्लेन थ्रेडसारखं स्ट्रक्चर आहे जे सपोर्टिव्ह आहे. ते जसं आपण एखाद्या इमारतीमध्ये कॉलम्स तयार करतात तर कॉलम्समध्ये स्टीलचा वापर केला जातो. हा कशासाठी करतो आपण एक्स्ट्रा ॲडिशनल सपोर्टसाठी. तसंच प्रत्येक सेल्समध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा न्यूक्लियसला सपोर्ट ठेवतो, सेंटरला ठेवण्याचं काम करतो आणि पूर्ण सेल्सला एक प्रकारचं शेप देण्याचं काम करतो. पण काही मायटोकॉन्ड्रियाच्या बॉडीवर सम एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हॅव्हिंग फाईन ग्रॅन्युल्स आर देअर. जे काही प्रोटीन सब मॉलिक्युल्स ऑन द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज सेड टू बी रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. Then the irregularly network of tubular double membrane and it continues with the plasma membrane on the outside and the nuclear membrane the inside. बघा may be smooth and rough. मग अशी आपण सांगितलं स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. दिस इज द फंक्शन. आता फंक्शन्स बघू आपण. दे फॉर्म intracellular supportive framework for the cell. बघा एक प्रकारचं सपोर्ट. देन सेकंड the glycogen and lipid are synthesized and stored in endoplasmic reticulum. आता to store the glycogen and lipid endoplasmic reticulum मेन फंक्शन काय असेल to store the glycogen and lipid, synthesize and store it. And smooth endoplasmic reticulum play and role in detoxification in the liver. बघा आपल्या लिव्हर सेल्समध्ये जो ER बॉडीज आहेत स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे त्याचं स्पेशल फंक्शन आहे. काय असेल तर डिटॉक्सिफिकेशन मीन्स द रिमूव्हल ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस फ्रॉम द सेल. अँड स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सिंथेसाइज अँड सिक्रीट्स लिपिड अँड स्टिरॉइड बाय मॅमेलियन गोनॅड and the adrenal cortex. त्याच्यानंतर rough endoplasmic reticulum give rise to smooth endoplasmic reticulum that is SER. Then the plasma membrane is a semi-permeable membrane. Why? आता एक छोटासा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघा. Plasma membrane is a semi-permeable or selectively permeable as it allow only specific substances to go in and out of the cell. Then this next cell organelles Golgi apparatus, Golgi complex. बघा आता आपल्यासमोर आता दुसरा एक सेल ऑर्गनेलचा डायग्राम आपल्यासमोर दिसतोय ज्याचं नाव आहे गॉल्जी कॉम्प्लेक्स, गॉल्जी ॲपॅरेटस. सर्वात खाली बघा सिक्रिटरी व्हेसिकल म्हणजे टू रिलीज फ्रॉम गॉल्जी कॉम्प्लेक्सेस the rounded spherical structure is releases is said to be this
vesicles. Then excite or ट्रान्सफेस म्हणजे कॉन्केव्ह जो फेस जो दाखवलेला आहे त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सफेस. आणि बाहेरचा जो दाखवलेला आहे कॉन्व्हेक्स जो फुगीर आहे तो ट्रान्सफर्स वेसिकल फ्रॉम रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. नंतर एंट्री ऑफ सी स्पेस म्हणजे कॉन्व्हेक्स स्पेस. मिडल सिस्टम मिडल प्लेटला एखादा बघा त्याच्या खाली जे मिडल दिसेल मिडल सिस्टम आहे. ट्रान्सफर्स वेसिकल्स हे एवढे स्ट्रक्चर याच्यामध्ये राहील. आणि वेसिकल्स टू रिलीज म्हणजे याचं मेन फंक्शन आहे सिक्रिशन. आता बघू आपण आता एक द गोल्जी ॲपरेटस इन ॲनिमल सेल अँड कॉल्ड डिक्टिओसेम इन प्लांट्स सेल स्ट्रक्चर. Under electron microscope show the Golgi apparatus as a central stack of parallel platinate communicating sacs or cisternae and many peripheral tubules and vesicles. The cisternae are flattened elongated parallel sacs with swollen ends, and tubules are short, branched and interconnected. And you see the filamentous structure which develop on the side of cisternae, and vesicles are small sacs which develop from tubules. आता functions बघू आपण. The synthesis and secretion of enzymes and hormones. बघा मेन पहिलं फंक्शन की एन्झाईम्स वेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स तयार करणे आणि हार्मोन्स हे सिक्रीट करणे, तयार करणे आणि सिक्रिशन करणे. फॉर्मेशन ऑफ ॲक्रोसोम ऑफ स्पर्म. आता बघा तुम्ही 10वी स्टँडर्डमध्ये असताना ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्ही स्टडी केलेली तर याच्यामध्ये स्पर्म जो आहे स्पर्मची जी काही मेन कॅप आहे न्यूक्लियसच्या वरती त्या कॅपला आपण काय म्हणतो ॲक्रोसोमल कॅप. ते ॲक्रोसोमल कॅप जोपर्यंत कंप्लीट तयार होत नाही तोपर्यंत तो स्पर्म जो असेल तो इमॅच्युअर आहे. आणि जेव्हा ॲक्रोसोमल कॅप ही कम्प्लिटली डेव्हलप होते त्यावेळेला तो स्पर्म काय होतो मॅच्युअर. मग मॅच्युअर जो स्पर्म होण्याचं की मेन फंक्शन असेल तर कोण असेल त्यांचं गॉल्जी ॲपरेटस. आणि गॉल्जी ॲपरेटस इज रिस्पॉन्सिबल फॉर टू फॉर्मेशन ऑफ ॲक्रोसोमल कॅप ॲक्रोसोम इन स्पर्म. बघा नंतर इट हेल्प फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन. आता ग्लायकोप्रोटीन इज ऑल्सो फॉर्मेशन दॅट टाईम मेन रोल गॉल्जी ॲपरेटस. अँड द सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट्स ऑफ द सेल वॉल. आता आपण इथपर्यंत थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण लायसोसोम आणि इम्पॉर्टन्स ऑफ लायसोसोम्स हे आपण बघणार आहोत. ओके.